आता पाहूया पुण्यात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्ससह अन्य देशात अभ्यास दौऱ्याचं आयोजन। 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी। पुण्यातील शिखर बँक थेट सोसायट्यांना कर्ज देणार। सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय। प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगर, औंध भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत। पर्वतीत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती। पुणे विमानतळ परिसरात कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा। पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। पीएमआरडीएकडून विविध 32 भूखंडांचा लिलाव होणार, परंतु हे सर्व भूखंड ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात। त्या भूखंडाचा उपयोग सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी व्हावा। सुप्रिया सुळे यांचं ट्विट। पुण्याच्या मुळशीतील कुंडलिका व्हॅली, अंधारबन ट्रेकसह अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आता बंदी। या बंदीमुळे मुळशीतील छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत। पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्याची मागणी। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र दरोड्याचा थरार। व्यावसायिकाचे हात पाय बांधून 4 ते 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना। 1000 मानधन वाढ झाल्यानं पुण्यात दिव्यांगांचा जल्लोष। जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त सहभागी।